टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। नमस्कार, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत सहारा कॉर्नरच्या गल्लीमध्ये। सहारा कॉर्नर टू अयूब मेंबर घर हा रस्ता आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने हा रस्ता आता तरी दिसतोय। ह्या ठिकाणी पूर्वी रस्ता नव्हता असं बोललं जातं आणि ह्या ठिकाणच्या नागरिकांना आपण आज या ठिकाणी सावलीत घेऊन आलोय। यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीचा रस्ता होता आणि आता कसा झाला रस्ता? पूर्वी असा रस्ता होता, सगळे खड्डे खुड्डे, लहान पोरांना खेळता येत नव्हतं, काही नाही। आता डोळे झाकून खेळू शकते असा रस्ता झाला। कोणाच्या माध्यमातून रस्ता झाला? या बाबा पठाण, बाबा खान। बाबा खान, हो। बाबा खानकडनं आपल्या पुढच्या काय अपेक्षा आहेत? पुढच्या म्हणजे आमच्या ज्या अडचणी सगळ्या दूर करणार भाऊ, ते पाणी झालं, रस्ते, याच्याबद्दल आम्हाला काही त्रास नाही। आता यानंतर बी त्रास होणार नाही बाबा खान। बाबा खान काम करतात भाऊ का बाबा। नक्कीच अनेक महिला भगिनी आपल्यासोबत आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। रोड बनाए बाबा खान ने, पानी रहते पानी का काम करते, पानी देते टाइम पे, कुछ भी अपने को जरूरत है तो सब कचरा गाड़ी आती, यानी हर कुछ बोले तो उनको हमको कर सकते हो। अभी भी आगे भी करेंगे ना, हम उनके साथ है और उनको वोट देंगे पंजे को। आपली काय प्रतिक्रिया? हमारी भी वो छे बाबा खान काम करते अच्छा, उनको साथ देंगे। वो सब आगे बढ़ के काम करते, आते टाइम पर पानी दे, नल दिया हमारे को, कचरा गाड़ी आती, चेंबर का काम करते, सब कुछ आता है, सब काम करते हो हमारा अच्छे। नगरमध्ये कोणाचं सरकार होईल? बाबा खानचं होईल, म्हणजे काँग्रेसचं सरकार होईल? हा, काँग्रेस पंजाचं होईल। नक्कीच अनेक लोक आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतोय। काय आपली प्रतिक्रिया? आम्हाला अपेक्षा आहे की बाबा खानच यावा, कारण ना त्यांनी आमची रोड बनवलं, पाणी टाईम सोडलं, कधी बी फोन केलं, कधी बी कॉल केलं तर टाईमवर येते। लाईटची प्रॉब्लेम होती, लाईटची प्रॉब्लेम सोडवली। असे बहुत सारे हे क्या त्यामध्ये आम्हाला बहुत मदत केली त्यांनी। आणि कधी बी त्यांच्याकडे कोणी बी अपेक्षा करून जातो तर ते बरोबर सोडून देते, ते जे बी आमचं राहिलं ते। हाक दिल्यानंतर बाबा खान येतो इन्शाल्लाह। काही लोक आपल्यासोबत आहेत। काय एकंदरीत आपली मुकुंदनगरच्या एकंदरीत राजकारणावर काय प्रतिक्रिया? कोणाचं सरकार मुकुंदनगरमध्ये बनेल? बाबा। काय कामं बाबा खान? बाबांनी खूप कामं केले, आमचे सहकार्य आम्हाला बी केलं, जनतेला बी सगळ्यांना रोड बिन बनवले, सगळं व्यवस्थित केलं करतात बाबा खान? 35 वर्षापासून। किती वर्ष झाले मुकुंदनगरमध्ये? मला 35 वर्ष झाले, 35 वर्ष झाले आम्ही राहतो। काय आता पुढची अपेक्षा बाबा खानकडनं आपल्याला? काय सगळं व्यवस्थित, मुकुंदनगर व्यवस्थित करावं, चांगलंच भरभराट चांगलं राहावं, सगळंच रस्ते बिस्ते, पाणी तर आहे, आम्हाला पाण्याचं काहीच प्रॉब्लेम नाहीये। म्हणजे महिला भगिनींचं बाबा खानवर विशेष प्रेम दिसतं, म्हणजे महिलांची जास्त पसंती बाबा खानला दिसते। काय याच्यावर आपण बोला? ते व्यवस्थित आहे, सगळे माणुसकी आहे त्यांना, सगळं व्यवस्थित, चांगले लोक येते, त्यांची आई म्हणा, ते म्हणा, सगळे घरातले सगळे कुटुंब चांगलं आहे त्यांचं। त्यांच्याबद्दल आम्हाला एक खूप बोलावतं खूप आहे। त्यांच्या कौतुकाबद्दल बोलायचं तुम्हाला? कौतुक ते नाही, ते चांगलेच लोक आहे पहिल्यापासूनच, आणि आता पण चांगलेच आहे। आम्ही खूप वर्षापासून ओळखतो ना। नक्कीच या ठिकाणी महिला भगिनी भरपूर आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सब अच्छा है, बोले बोले में आते, बोले तो कुछ भी काम नहीं कि अपन जो बोले वो करते हो। ह्या वेळेला कोण निवडून येईल? बाबा खान, बाबा खानच। नक्कीच या ठिकाणी आपल्या सर्व भगिनी आहेत। काय वाटतं, कोणत्या पक्षाचं सरकार मुकुंदनगरमध्ये होईल? पंजाचं होईल, पंजा येणार, पंजाच येणार। काँग्रेस सरकार। म्हणजे यावेळेस नक्कीच आपल्या म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की महाराष्ट्राचं सरकार जर कोणी हलवलं तर ते लाडक्या बहिणींनी हलवलं, आणि त्या लाडक्या बहिणी आज मुकुंदनगरच्या लाडक्या बहिणी आज त्यांच्या भावाच्या मागे, त्यांच्या मुलाच्या मागे म्हणजे बाबा खानच्या मागे, त्यांच्या मातोश्री खान मिनात जाफर यांच्या पाठीशी उभ्या आहेत। नक्कीच आपण पुढे देखील जाऊयात आणि पुढच्या भागामध्ये काय कामं झालीत, कोणी केलीत, कशा पद्धतीने केलीत ते देखील जाणून घेऊयात। त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।